पण तुम्ही काय सजेस्ट करता की तुम्ही म्हणजे? मध द्यायला हवं की नको? हो, मी मध द्यायला हवं असंच सजेस्ट करतो, कारण हे म्हणजे तसंच ग्रंथात सांगितलं आणि आपण अनेक हजार वर्ष तसंच करतो. फक्त मधाने खूप रेअरली काही इन्फेक्शन झालेली आहेत, ती सुद्धा आपल्याकडे त्याच्या एवढ्या केसेस नाही आहेत, बाहेरच्या देशात जास्त आहेत. तर पण आपल्याला मध तसा खूप साम्य आहे इंडियन लोकांना. आणि लहान मुलांना कफाचे जे आजार होतात त्याच्यात आहारातलं सगळ्यात कफशामक चांगलं द्रव्य मध आहे. लोकांना जे वाटतं की मिरे किंवा काढे, उष्ण गोष्टी, मसाले यांनी कफ कमी होतो, त्याच्यापेक्षाही चांगला कफ कमी करण्याचं आणि चविष्ट साधन मध आहे. त्यामुळे ते लहान मुलांना खूपच गरजेचं असतं. पण बऱ्याच पालकांना आजकाल शंका असते, भीती वाटते, म्हणून मग काही न देण्यापेक्षा तेच हर्ब्स आणि तेच सुवर्णभस्म तुम्ही तुपातनं देऊ शकता. पण असं होतं ना बऱ्याचदा की आपण जे कफ सिरप देतो त्याच्यामध्ये मधाचा कंटेंट असतोच की, मग ते चालतं, पण आपण असं प्युअर मध दिलं तर नाही चालणार. कारण तो पॅश्चराइज्ड असतो. पण आयुर्वेदात सांगितलेलं आहे मध कधी गरम करायचं नाही, त्यामुळे रॉ हनीच देणं अपेक्षित आहे.